महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता या दिवशी जमा होणार आहे। नवीन तारीख या ठिकाणी आलेले फिक्स तारीख करण्यात आलेले सरकारकडनं जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमचे पैसे भेटलेले नाहीत तर ते देखील पैसे येणार आहेत। काही कारणास्तव लाडक्या बहिणींना एकही हप्ता भेटलेला नव्हता। बरेच जण 3000 रुपये भेटलेले ते खुश आहेत, त्यांना आता 1500 रुपये देखील भेटणार आहेत। तर कुणाचे किती पैसे भेटणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर महत्त्वाची गुड न्यूज पाहणार आहोत, ती म्हणजे नवीन तारीख फिक्स झालेली आहे पुढील हप्त्याची, म्हणजेच तिसरा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची तुम्ही वाट पाहून होतात। त्याबद्दल तुम्ही भरपूर ठिकाणी माहिती पाहिलेली असेल, परंतु नवीन तारीख या ठिकाणी फिक्स झालेली ती अगोदर आपण बघूयात। तर बघा, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। थोड्याच वेळापूर्वी ही न्यूज आलेली आहे। प्रत्येक न्यूजमध्ये न्यूज या ठिकाणी आपण पाहिलेली देखील असेल। तर रखडलेल्या अर्जदारांनाही याचा लाभ भेटणार आहे। ज्यांचे या ठिकाणी पैसे येणं बाकी होतं, ज्यांचे पैसे अजून रखडलेले त्या अर्जदारांना देखील याच्यामध्ये आता पैसे भेटणार आहेत। ती माहिती आपण पुढे सविस्तरपणे पाहणारच आहोत। त्याचसोबत बघा, 2 कोटी महिलांना या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। आता ज्यांनी नवीन अर्ज केलेत त्यांचे देखील पैसे भेटणार आहेत आणि रखडलेल्या महिला ज्या आहेत, बहिणी आहेत, त्यांना देखील पैसे भेटणार आहेत। असे 2 कोटी महिलांना या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत, वाटप केले जाणार आहे। तर योजनेचा तिसरा टप्पा जो असणार आहे हा 29 सप्टेंबरला तुम्हाला भेटणार आहे, त्याबद्दलची ही न्यूज आलेली आहे। त्याचबरोबर बघा, राज्यातल्या महिलांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण की जवळपास तुम्ही पूर्ण महिना सप्टेंबर महिना आतापर्यंत वाट पाहिलेली आहे हा तिसऱ्या टप्प्याची। आणि ह्याला लेट का झालं त्याचं महत्त्वाचं कारण देखील आहे, ते म्हणजे नवीन जे या ठिकाणी अर्ज येत होते बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी डेट वाढवली होती हा महिना, तर नवीन अर्ज जे येत होते त्या लाडक्या बहिणींना देखील याच सोबत पैसे द्यायचे होते, मागील राहिलेले देखील याच महिन्यात पैसे द्यायचे होते। त्यामुळे नवीन अर्जाची या ठिकाणी स्क्रूटनी चालू होती, त्याच्यामुळे थांबलेले होते ते। तर आता याची डेट ठरलेली आहे। तर पुढे बघूयात आपण डिटेलमध्ये। बघा, लाडक्या बहिणींसाठी तिसरा हप्ता जो आहे थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल वितरण केले जाणार आहे, याबाबत स्वतः आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर पहा, या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे। याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती याबद्दलची दिलेली आहे। या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपये या हिशोबाने हे पैसे भेटणार आहेत। बघा, आता कोणाला किती पैसे भेटतील त्याची माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात। त्याच्यानंतर या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय माहिती दिली तीही आपण पाहूयात। ज्यांना 3,000 रुपये भेटलेले आहेत, बघा कुणाकुणाला भेटलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। ज्यांना अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्यांनीही नाही म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। 3,000 रुपये ज्यांना भेटलेत त्यांना फक्त एकच 1500 रुपये आता सप्टेंबरचा हा हप्ता भेटेल, महिन्याच्या शेवटी हा भेटतोय। त्याचबरोबर ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही, ज्यांचा अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी मंजूर आहे, त्यांना जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचा हा तिसरा हप्ता असे मिळून 4,500 रुपये भेटण्याची शक्यता आहे। आणि ज्यांनी नवीन सप्टेंबरमध्ये फक्त अर्ज भरलेला आहे, ज्या महिन्यात अर्ज भरला आहे त्या महिन्याचे त्यांना फक्त 1500 रुपये आता भेटणार आहेत। तर अशा पद्धतीने ही पैसे जे आहेत प्रत्येक महिन्याचे लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिले जाणार आहेत। तर बघा, सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम बघा 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे। हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंतच्या आलेल्या अर्जांचा लाभ वितरित करण्यात येईल। अर्जात त्रुटी राहिल्यामुळे बघा अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे। बघा, याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या अर्जामध्ये, काही जणांना लाभ भेटलेला नव्हता, अशा महिलांना देखील या तिसऱ्या हप्त्यामध्ये लाभ दिला जाणार आहे, अशी स्वतः माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर या तिसऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। त्याचसोबत बघा, आतापर्यंत ज्यांना 2 हप्ते आलेले आहेत ते तर खुशच आहेत, परंतु त्यांना ह्या तिसऱ्या हप्त्यामध्ये देखील पैसे त्यांचे शेवटच्या या आठवड्यामध्ये म्हणजे 29 सप्टेंबरला भेटणार आहेत। पुणे या ठिकाणी पहिला कार्यक्रम झाला होता, दुसरा नागपूर या ठिकाणी झाला होता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर, त्यामध्ये हे पैसे जे आहेत ते वाटप झालेले आहेत। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते। आता रायगड येथे सरकारचा तिसरा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। तर अजून देखील नवीन बहिणींनी अर्ज केलेला नसेल, ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना 30 सप्टेंबरपर्यंतच अर्ज आता करता येणार आहे, कारण की आतापर्यंत 2दा मुदतवाढ देखील सरकारने दिलेली आहे। त्याच्यासोबत बघा, तुमची जर चूक झालेली असेल
तर ही दुरुस्त करून घ्या. महत्त्वाची या ठिकाणी माहिती तुम्हाला देतोय व्हिडिओच्या शेवटी, ती म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचं आधार सीडीआर नसेल तर चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला. ऑनलाईन NPCIच्या वेबसाईटवरती किंवा आधार कार्डच्या वेबसाईटवरती चेक करून घ्यायचं आहे. तिथं इनेबल फॉर DBT असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, याच्या अगोदर काय झालं होतं, काही प्रकरणामध्ये असं घडलं की महिलांनी फॉर्म भरताना एक खातं दिलं, त्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, तर त्यांनी अर्ज भरताना जे खातं दिलं होतं त्यात जमा न होता त्यांच्या आधार कार्डला जे खातं लिंक आहे त्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला DBT कुठल्या खात्याला लिंक आहे ते देखील चेक करून घ्यायचं आहे. जर या ठिकाणी बंद पडलेल्या खात्याला DBT लिंक असेल तर तुम्हाला लगेच तात्काळ ती चूक जी आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. 29 सप्टेंबरपर्यंत आता तुम्हाला पैसे जे आहेत ते या ठिकाणी येऊन जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेची खूप महत्त्वाची अशी गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. धन्यवाद.